वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण एका खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. म्हणजे आज आपल्या या संपूर्ण अभ्यासाचा एक प्रकारचा समारोप आहे. आणि काल मी ह्याच गोष्टीवर विचार करत होते की आपल्या सगळ्या चॅप्टर्स नंतर एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. तो प्रश्न म्हणजे हे सगळं अप्लाय केलं तर काय होईल. अगदी बरोबर. कारण नॉलेज तर आजकाल सगळ्यांकडेच आहे, पण ते अप्लाय कोण करतं. आणि मला वाटतं हाच खरा फरक पडतो. हो, नक्कीच. म्हणजे बघा, कोणतीही नवीन संकल्पना समजून घेणं हे आपल्या ब्रेनला खूप छान फिलिंग देतं. आपल्याला वाटतं आपण खूप काही शिकलो. पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर समजायला खूप इझी आहे, पण अप्लाय करणं हा खरा गेम चेंजर आहे. बरोबर. लोक काय करतात, एकामागून एक पुस्तके वाचतात, पण जेव्हा ते ज्ञान रोजच्या आयुष्यात, विशेषतः वैवाहिक जीवनातील त्या गुंतागुंतीच्या प्रसंगांमध्ये वापरण्याची वेळ येते, तिथे खरी अडचण सुरू होते. हो, आणि मला वाटतं हे ना अगदी त्या जिमच्या उदाहरणासारखं आहे. अच्छा, जिमचं उदाहरण म्हणजे कसं? म्हणजे बघा ना, समजा तुम्ही जिमचं मॅन्युअल खूप लक्ष देऊन वाचलं. त्यात स्नायू कसे वाढतात, कोणता व्यायाम कधी करायचा, हे सगळं समजून घेतलं. पण ते मॅन्युअल वाचून कोणाची बॉडी बनते का? नाही, मुळीच नाही. त्यासाठी तुम्हाला रोज स्वतः जिममध्ये जावं लागतं, घाम गाळावं लागतो, वजन उचलावं लागतं. प्रेमाच्या भाषांचं पण अगदी तसंच आहे. फक्त प्रेमाच्या 5 भाषा कोणत्या आहेत हे तोंडपाठ असून काहीच उपयोग नाहीये. हो, आणि मी तर म्हणेन की तुमच्या या जिमच्या उदाहरणात आपण अजून एक गोष्ट ऍड करू शकतो. म्हणजे जिममध्ये जाऊन तुम्ही फक्त कोणतेही वजन उचलून चालत नाही. तुम्हाला हे माहीत असायला हवं की कोणत्या स्नायूसाठी कोणता व्यायाम अचूक आहे. जर तुम्ही चुकीचा व्यायाम केला तर फायदा होण्याऐवजी दुखापत होऊ शकते. नात्यांमध्येही एक्झॅक्टली हीच अचूकता आवश्यक असते. कारण जेव्हा 2 व्यक्ती लग्नात एकत्र येतात तेव्हा ते फक्त 2 लोक नसतात. हो, म्हणजे प्रत्येकाचा एक वेगळा इतिहास असतो. अगदी बरोबर. ते 2 वेगवेगळे इतिहास, वेगवेगळ्या अपेक्षा आणि कधीकधी जुन्या सवयींचं भावनिक ओझं घेऊन आलेले असतात. त्यामुळे 2 वेगळ्या बॅकग्राऊंड्समधून आल्यावर वाद होणं हे अत्यंत नॅचरल आहे. म्हणजे एकाच घरात राहणारे 2 लोक 2 पूर्णपणे वेगळ्या जगातून आलेले असू शकतात. आणि जेव्हा ही जगं एकमेकांवर आदळतात तेव्हा संघर्ष तर होणारच. हो ना. आणि म्हणूनच आपण हे समजून घेतलं पाहिजे की डिफरन्स प्रॉब्लेम नाहीये, तर तो डिफरन्स हँडल करण्याची पद्धत हा खरा प्रॉब्लेम आहे. मतभेद असणारच, पण आपण ते कसे सोडवतो हे महत्वाचं. आणि इथेच ती लव्ह टँकची म्हणजे भावनिक पाण्याची टाकी ही कन्सेप्ट खूप महत्वाची ठरते. हो, ती कन्सेप्ट आपण पाहिली होती. प्रत्येक माणसाच्या आत एक अदृश्य भावनिक टाकी असते. बरोबर. आणि जेव्हा ही टाकी भरलेली असते ना, तेव्हा माणसाला एक प्रकारची सुरक्षितता वाटते. मग जर पार्टनरकडून एखादी छोटी चूक झाली, समजा ओला टॉवेल बेडवर टाकला किंवा एखादं काम विसराना झालं, तर माणूस त्याकडे दुर्लक्ष करू शकतो. थोडक्यात सांगायचं तर लव्ह टँक फुल असेल तर सगळं स्मूथ होतं. पण मग जेव्हा तो टँक रिकामा असतो तेव्हा काय? जेव्हा टँक रिकामा असतो तेव्हा मात्र प्रत्येक छोटी गोष्ट एक मोठा हल्ला वाटायला लागते. आपला ब्रेन सतत धोक्याच्या सूचनेत असतो. मग अगदी क्षुल्लक कारणांवरून खूप मोठी भांडणं होतात. संवाद थांबतो, फ्रस्ट्रेशन वाढतं. अरे बापरे. म्हणजे आतून ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या पूर्णपणे उपाशी असते. पण मला इथे खूप प्रॅक्टिकल प्रश्न विचारायचा आहे. हो, नक्कीच विचारा. समजा एखाद्या व्यक्तीचा स्वतःचा लव्ह टँक पूर्णपणे रिकामा आहे आणि समोरचा जोडीदार कोणत्याही प्रकारे प्रेम व्यक्त करत नाहीये किंवा पूर्णपणे इग्नोर करत आहे. अशा परिस्थितीत प्रेमाची सुरुवात कशी करायची? म्हणजे रिकाम्या भांड्यातून आपण दुसऱ्याला काहीतरी देणं कसं काय शक्य आहे? हे तर खूपच अवघड आहे ना. हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे. आणि हेच या संपूर्ण अभ्यासाचं एक अतिशय कटू सत्य आहे. आपण काय करतो, आपण अनेकदा जशास तसे या बेसिसवर नाती चालवतो. म्हणजे त्याने नाही केलं तर मी पण नाही करणार. एक्झॅक्टली. आपण विचार करतो की समोरचा देत नाहीये म्हणून आपण थांबतो. आणि हीच सगळ्यात मोठी बिगेस्ट मिस्टेक आहे. अच्छा, म्हणजे आपण थांबतो ही आपली चूक आहे. हो, कारण गॅरी चॅपमॅन यांनी स्वतःच्या आयुष्यातून ही शिकून सांगितलंय. तुम्हाला माहितीये, ते एक मानववंशशास्त्रज्ञ होते. म्हणजे अँथ्रोपॉलॉजिस्ट? हो, अँथ्रोपॉलॉजिस्ट. आणि जेव्हा त्यांच्या स्वतःच्या वैवाहिक जीवनात भयानक संघर्ष सुरू होता तेव्हा त्यांना ही सगळं अशक्य वाटत होतं. मानवी पातळीवर ते शक्यच नव्हतं की जोडीदार प्रेम देत नसताना आपण प्रेम द्यावं. मग त्यांनी काय केलं? तेव्हा त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक मुळांचा शोध घेतला. ख्रिश्चन धर्मातील येशू ख्रिस्ताच्या निस्वार्थ प्रेमातून त्यांनी प्रेरणा घेतली. त्यांना जाणवलं की ज्या लोकांनी द्वेष केला त्यांच्यावरही प्रेम करणं हे काही नैसर्गिक नव्हतं, तर ती एक जाणीवपूर्वक केलेली कृती होती.
तिथून त्यांना न मिळालेल्या प्रेमाच्या बदल्यातही प्रेम देण्याची आंतरिक ताकद मिळाली. वाव, म्हणजे खरे प्रेम ही नेहमीच एक नॅचरल फिलिंग नसते, तर त्यासाठी खूप मोठी आतली ताकद लागते. हो, आणि म्हणूनच मी म्हणेन की हे इझी नाहीये, पण पॉसिबल नक्कीच आहे. जेव्हा भावना साथ देत नाहीत तेव्हा प्रेमाला एका ॲक्शनचं, एका कृतीचं स्वरूप द्यावं लागतं. हा, खरंच एक खूप मोठा आणि डीप विचार आहे. म्हणजे हा एक असा शिफ्ट आहे जो सगळं बदलू शकतो. आपण नेहमी नातं सुधारेल या आशेवर जोडीदाराच्या बदलण्याची वाट पाहत बसतो, पण चेंज पार्टनरमध्ये नाही, तर तो तुमच्यात सुरू होतो. अगदी 100% खरंय. दुसऱ्याची वाट पाहण्याऐवजी स्वतःहून पाऊल उचलणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण मला सांगा, ही सुरुवात नक्की कुठून करायची? आपण स्वतःमध्ये बदल करायचा ठरवला, पण त्यासाठी आधी स्वतःची लव्ह लँग्वेज ओळखायला नको का? हो, नक्कीच हवी. आणि त्यासाठीच या पुस्तकात एक अतिशय प्रॅक्टिकल मार्ग दिलाय. त्याला द 5 लव्ह लँग्वेजेस प्रोफाईल असं म्हणतात. अच्छा, म्हणजे ती एक टेस्ट आहे ना? हो, ही एक साधी टेस्ट आहे. यात नवरे आणि बायकांसाठी वेगवेगळे प्रोफाईल्स दिलेत, कारण दोघांच्या सामाजिक अपेक्षा आणि विचार करण्याच्या पद्धती थोड्या वेगळ्या असतात. आणि ही टेस्ट नक्की कशी काम करते? कारण लोक बरेचदा त्यांना जे बरोबर वाटतं तेच टिक मार्क करतात. म्हणूनच याची रचना खूप वेगळी आहे. या 30 प्रश्नांच्या किंवा विधानांच्या जोड्या आहेत आणि प्रत्येक जोडीत 2 ऑप्शन्स असतात. अच्छा. उदाहरणार्थ, एका बाजूला लिहिलं असेल की मला वेळ दिलेला आवडतो आणि दुसऱ्या बाजूला असेल की मला कामात मदत केलेली आवडते. आता गंमत अशी आहे की तुम्हाला या 2 पैकी केवळ एकच ऑप्शन सक्तीने निवडायचा आहे. म्हणजे जर मला दोन्ही गोष्टी आवडत असतील तरीही मी एकच निवडायचं? हो, एक्झॅक्टली. आणि त्यामुळेच खरा प्राधान्यक्रम बाहेर येतो. तुम्ही जेव्हा सगळे 30 प्रश्न सोडवता तेव्हा तुम्हाला तुमचा स्कोअर मोजायचा असतो. हायेस्ट पॉसिबल स्कोअर 12 असू शकतो. ओके. आणि मग ज्या भाषेला सगळ्यात जास्त पॉइंट्स मिळतील ती माझी प्रायमरी लव्ह लँग्वेज असणार. एकदम बरोबर. ही टेस्ट तुम्हाला एकदम क्लिअरिटी देते. पण समजा जर तुम्हाला 2 भाषांमध्ये सेम पॉइंट्स मिळाले तर याचा अर्थ तुम्ही बायलिंग्वल आहात. म्हणजे द्विभाषिक. हो, म्हणजे तुमचा लव्ह टँक त्या दोन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाने भरला जाऊ शकतो. हे ऐकून मला एक खूप मोठं रिअलायझेशन होतंय. आपण अनेकदा काय करतो, इयर्सभर आपण फक्त अझम्पशनवर रिलेशनशिप चालवतो. आपल्याला वाटतं की मी एवढे कष्ट करतोय म्हणजे मी प्रेम करतोय, पण समोरच्याला कदाचित फक्त 2 कौतुकाचे शब्द हवे असतात. हाच तो ट्रॅप आहे. आपण नेहमी स्वतःची जी भाषा असते त्याच भाषेत दुसऱ्यावर प्रेम करत राहतो, कारण आपल्याला वाटतं की जगालाही त्याच गोष्टीची गरज आहे. म्हणूनच माझा हा सल्ला आहे की गेस करू नका, कन्फर्म करा. म्हणजे ही टेस्ट दोघांनीही घेणं गरजेचं आहे. हो, नक्कीच. फक्त स्वतःची भाषा ओळखून काहीच उपयोग नाहीये. जोडीदाराची भाषा समजून घेणं आणि ती मान्य करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. नाहीतर हे म्हणजे एका चीनी माणसाशी तुम्ही फ्रेंचमध्ये बोलल्यासारखं होईल. खरंच किती बरोबर उदाहरण आहे हे. तर मग आता आपण आपल्या श्रोत्यांसाठी एक प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन देऊया. हो, सांगा ना. तर सर्वात पहिली स्टेप म्हणजे ही टेस्ट घ्या. दुसरी स्टेप स्वतःची प्रायमरी लव्ह लँग्वेज ओळखा. तिसरी स्टेप म्हणजे तुमच्या जोडीदाराला विचारा आणि तुमचे रिझल्ट्स एकमेकांसोबत डिस्कस करा. आणि चौथी स्टेप, रोज ती भाषा जाणीवपूर्वक बोलण्याचा प्रयत्न करा. आणि यात मी एक गोष्ट नक्की ॲड करेन. जेव्हा तुम्ही ही नवीन भाषा बोलायला सुरुवात कराल तेव्हा सुरुवातीला थोडं अवघडल्यासारखं वाटू शकतं. पण हे करताना एक मोठी चूक टाळा. कोणती चूक? याचं कोणतंही स्कोअर कार्ड बनवू नका. म्हणजे मी या आठवड्यात 3 वेळा तुझी प्रेमाची भाषा बोललो पण तू माझ्यासाठी काहीच केलं नाही, असा हिशोब ठेवू नका. अच्छा, म्हणजे देवाणघेवाण नाही करायची? नाही, अजिबात नाही. जर तुम्ही हिशोब ठेवला तर तो एक व्यापार होईल. याचा एकमेव उद्देश हा फक्त संवाद सुधारणे आणि जोडलेपणाची भावना म्हणजे तो कनेक्शन वाढवणे हा आहे. बरोबर. आणि जेव्हा ही नवीन भाषा सवयीची बनते तेव्हा तो प्रवास खूपच सुंदर होतो. हो, आणि मला वाटतं आता आपली ही जर्नी कंप्लीट झाली आहे. प्रेमात पडण्याच्या त्या सुरुवातीच्या अट्रॅक्शनमधून आपण आता प्रेम निवडण्याच्या म्हणजे चूजिंग लव्हच्या टप्प्यावर आलो आहोत. एका कन्फ्युजनमधून क्लॅरिटीकडे आपला प्रवास झालाय. आता फक्त ॲक्शन स्टार्ट करायची वेळ आली आहे. खरंच खूपच छान वाटते हे सगळे एकत्र बघताना. पण या सगळ्याचा अल्टिमेट गोल काय आहे? म्हणजे हे सगळं फक्त नवरा बायकोच्या वादांपुरतं मर्यादित आहे का? अजिबात नाही. लेखकाचे खूप मोठं आणि सुंदर स्वप्न होतं
त्यांना वाटायचं की जर या देशातील सर्व विवाहित जोडप्यांचे लव्ह टँक पूर्ण भरलेले असतील तर मुले एका अत्यंत सुरक्षित आणि प्रेमळ घरात वाढतील. म्हणजे पुढची पिढी सुरक्षित होईल. हो, आणि जेव्हा मुले भावनिकदृष्ट्या सुरक्षित असतात तेव्हा संपूर्ण मानवजातीचे कल्याण होतं. समाज खूप पॉझिटिव्ह होतो. वाव, हे खरोखरच खूप भव्य चित्र आहे. म्हणजे शेवटी काय तर लव्ह आहे, फक्त ते एक्सप्रेस करायचा वे बदला. एक्झॅक्टली. मार्ग बदलला की हरवलेलं प्रेम पुन्हा मिळू शकतं. तर मग आमचं तुम्हाला सगळ्यांना हेच आवाहन आहे की ही फुल सिरीज बघा आणि यातल्या गोष्टी नक्की अप्लाय करा. हो, आणि ती टेस्ट घ्यायला विसरू नका. आणि आजचा आपला हा डीप डाईव्ह संपवताना मला तुम्हाला एक विचार करायला लावणारा प्रश्न द्यायचा आहे. आपण या 5 भाषा बघितल्या, पण आजच्या या डिजिटल जगात जिथे माणसाचे लक्ष सतत मोबाईल, नोटिफिकेशन्स आणि स्क्रीन्सने वेधून घेतलं आहे, तिथे कदाचित या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अनडिवायडेड अटेन्शन म्हणजे जोडीदाराला आपला पूर्ण वेळ आणि अखंड लक्ष देणं ही या युगाची एक नवीन आणि 6वी प्रेमाची भाषा तर बनत नाहीये ना? यावर नक्की विचार करा. हो, हा खूपच महत्वाचा विचार आहे. तर मग सगळं नॉलेज आता मिळालेच आहे. तुम्ही टेस्ट घेणार का आज?